जागतिक स्तरापासून स्थानिक स्तरापर्यंत पाण्याचे वैज्ञानिक पद्धतीने संवर्धन आणि संरक्षण न झाल्यास मनुष्याचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. पाण्याचे संवर्धन आणि संरक्षण ही काळाची गरज आहे, असं मत ऋषीवड युनिव्हर्सिटीचे कुलपती आणि माजी केंद्रीय रेल्वे मंत्री डॉक्टर सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्र विकास केंद्र या सेवाभावी संस्थेच्या वतीने दिला जाणारा जलमित्र पुरस्कार आज आंतरराष्ट्रीय जलाशय संवर्धन समितीचे अध्यक्ष आणि ओडिशामधील भुवनेश्वर येथील चिलिका विकास प्राधिकरणाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि निवृत्त IFS डॉक्टर अजित पटनाईक यांना सुरेश प्रभू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सांगलीचे निवृत्त जिल्हाधिकारी आणि यशोदा पुणेचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, महाराष्ट्र शासनाच्या गॅजेटियर विभागाचे निवृत्त कार्यकारी संचालक व सचिव डॉक्टर अरुणचंद्र पाठक, महाराष्ट्र विकास केंद्र पुणेचे अध्यक्ष अनिल पाटील आणि जलमित्र पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष सुनील जोशी उपस्थित होते. यावेळी वनराईचे संस्थापक डॉक्टर मोहन धारिया यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वनराईचे विश्वस्त सागर धारिया यांना लक्षवेधी सन्मान प्रदान करण्यात आला. तसेच पाणी वाचवा असा संदेश देणाऱ्या स्टिकरचे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी बोलताना सुरेश प्रभू म्हणाले की थोड्याफार फरकाने पाणी हा प्रश्न सर्वांना भेडसावत असून त्याची तीव्रता कमी अधिक प्रमाणात आहे. पाणी प्रश्नाशी संबंधित अनेक कंगोरे आहेत. ते सर्व कंगोरे ओळखून पाणी प्रश्नावर वैयक्तिक, सार्वजनिक आणि संस्थात्मक पातळीवर काम होणे आवश्यक आहे. शेखर गायकवाड म्हणाले की नवीन पिढीला निसर्गाशी जोडून घेण्यासाठी वेळप्रसंगी त्यांच्या शैक्षणिक तासिका कमी करून त्यांना प्रत्यक्ष डोह, नदी, तलाव येथे नेऊन प्रत्यक्ष अनुभव देणे आवश्यक आहे. पुरस्काराला उत्तर देताना डॉक्टर अजित पटनाईक म्हणाले की चिलिका सरोवर मृतावस्थेत असल्याचे घोषित करण्यात आले होते. वैज्ञानिक आणि स्थानिक नागरिकांच्या एकत्रिकरणातून त्या सरोवराचे पुनरुज्जीवन करण्यात आम्ही यशस्वी ठरलो. यावेळी डॉक्टर अरुणचंद्र पाठक यांनी मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक अनिल पाटील यांनी केलं. सुनील जोशी यांनी पुरस्कार देण्यामागची भूमिका विशद केली. प्रचंड काम करण्याची क्षमता असणारा अशी एक व्यक्ती आहे आणि सतत काही ना काहीतरी कार्यामध्ये मग्न असतात. परंतु त्यांच्या आयुष्यापुढे ठेवलेलं त्यांचं उद्दिष्ट, त्यांच्या काही ना काहीतरी जे आपल्याला साध्य करायचं त्यांना जे वाटतं त्यामध्ये पाणी हा प्रश्न त्यांनी हातात घेतला आणि त्याबद्दल त्यांना मी देखील मनापासून त्यांचे आभार मानतो. आपल्या कल्पना आहे की आपल्या देशातली सगळ्यात मोठी समस्या पाणीच आहे. किंबहुना जगातले काही थोडेसे भाग सोडले, अगदी दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिकेतला कॅनडा सारखा काही भाग, तर जगात सर्व ठिकाणी पाण्याची भीषण समस्या आहे. ती काही ठिकाणी अति तीव्र आहे, काही ठिकाणी थोडीशी कमी असेल. मध्ये तेहरान शहर जगातलं पहिलं शहर की तिकडे पाणी नाही म्हणत ते रिकामं करायची परिस्थिती येईल असं वाटत होतं. मध्ये मेक्सिको शहरामध्ये पण, मेक्सिको सिटीमध्ये पण तीच परिस्थिती होती. आणि मेक्सिको सिटीची लोकसंख्या जगातली खूप जास्त लोकसंख्या असणारं शहर मानलं जातं. तर अशा परिस्थितीमध्ये पाणी हा किती भीषण प्रश्न आहे, जागतिक स्तरावरचा, राष्ट्रीय स्तरावरचा आणि खास करून स्थानिक स्तरावर याची जाणीव सगळ्यांनाच आहे. आणि म्हणून पाण्या प्रश्नाचे जे निर्णय कंगोरे आहेत ते लक्षात घेऊन, कारण ते खूप व्यापक प्रश्न आहे. पाणी प्रश्न सोडवायचा तरी जमिनीचा प्रश्न सोडवला पाहिजे. कारण पाणी कुठे राहणार, कुठे नुसतं हवेत तर राहणार नाही. हवेत पाणी असतंच, त्याला आपण बाष्प म्हणतो, असतं तिकडे. परंतु जमीन पाहिजे, तिकडेच पाणी राहील. नदीला व्हायला पण जमीनच पाहिजे, तिकडे लेक पाहिजे तर त्याला पण जमीनच पाहिजे. त्यामुळे जमीन आणि पाण्याचा प्रश्न आहे. पाणी आणि जंगलाचा प्रश्न आहे. जंगल नसेल तर पाणी कुठे येणार. पाणी आणि जैविक विविधतेचा प्रश्न एकमेकांशी जोडलेल्यामुळे पाण्याचे असे अनेक कंगोरे आहेत. तर त्यापैकी अनेक कंगोरे लक्षात घेऊन त्यामधून जे चांगलं काम करतात त्यांना दरवर्षी जलमित्र पुरस्कार दिला जातो.